नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजपासून आमच्या आश्रमातला सप्ताह सुरू होत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी आमच्या आश्रमात सप्ताह असतो. तर आजपासून तो सप्ताह सुरू आहे आणि आम्ही काल परवा सगळ्या गावामध्ये सप्त्याचे पॅम्पलेट्स वाटलेले आहेत आणि आजपासून सप्ताह सुरू आहे. आणि बॅनर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल. आणि किती ते 5 ते 7 हरिपाठ आहे आणि मग 7 ते 9 कीर्तन आहे, तुम्हाला आता दिसेलच बॅनरवरती. आणि आता आम्ही जेवण करणार आहे. मग जेवण केल्यानंतर आम्ही जाणार आहे वडजला. तर मित्रांनो, आमचं आता जेवण करून झालेलं आहे आणि आम्ही आता सर्वजण चाललेलो आहे वडजला. तर मित्रांनो, आम्ही आता वडजलमध्ये आलेलो आहे आणि आम्ही आता आलेलो आहे आश्रमाच्या म्हणजे जुन्या घरच्या वर आलेलो आहे भोंगा लावण्यासाठी. म्हणजे कीर्तनाचा आणि हरिपाठाचा आवाज अख्ख्या गावात म्हणजे लांब जाय ऐकायला. म्हणून आम्ही आता देवेंद्र, आनंद आणि मी आणि काका आम्ही आलेलो आहे भोंगा लावायला. आता आवाज जाईल म्हणजे कीर्तनाचा लांबपर्यंत आवाज जाईल आता. तर मित्रांनो, आम्ही आता धोत्राने निरोप काढून तयार झालेलो आहे आणि आता सर्व गायक, मृदंगमणी आणि भाडीची संस्था देखील आलेली आहे आणि आत्ता आम्ही करणार आहे हरिपाठ. मग हरिपाठानंतर आहे कीर्तन. तर मित्रांनो, आता हरिपाठ करून झालेला आहे आणि आता लगेचच कीर्तनाला सुरुवात होणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, हा आहे दुसरा दिवस. मी कालच्या व्लॉगमध्ये आजचा व्लॉग ॲड केलेला आहे आणि आज आश्रमातल्या सप्त्याचा पण दुसराच दिवस आहे. आणि बघू शकता ज्ञानून भैया इथं बसले आहेत बाजावरती. आणि आत्ता वरून मी खेळणार आहे बिझनेस. तर हे दोघं तर खेळणार आहे नाही बिझनेस खेळायचे. ज्ञानू खेळते आज चालते. मग ज्ञानू आता बिझनेस खेळणार आहे आणि भैया आणि वरून 2, 3, 4 खेळणार आहेत. तर आता मी बिझनेस काढतो होतो बाहेर. तर मित्रांनो, आम्ही दोघं बिझनेस खेळणार होतो ज्ञानून मी. पण आता आम्ही चौघं पणच 2, 3, 4 प्लेटची गेम खेळतो. आता माझं चालले. अरे कॉंग्रॅच्युलेशन 69 हारलो ना पण मी. पण 69 तर आलं ना भैयान मला 12. आणि आता पॉईंट बघू शकता. ज्ञानूचे 8, भैयाचे 12, भैया जुनरे वरूनचे पण 12 आणि माझे 7. सगळ्यात मागं मीच आहे. अजून एक राऊंड राहिला शेवटचा. तर मित्रांनो, आम्ही आता चौघ खेळत आहे बिझनेस. काय हरवलं ही लाल ग आणि पिवळ्याचं अजून असं. तर मित्रांनो, आम्ही आता धोत्राने निरोप घालून आलेलो आहे आश्रमात म्हणजे जुन्या घरी. कारण की आता हरिपाठाची वेळ झालेली आहे आणि आता लगेचच हरिपाठाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आता हरिपाठ करून झालेला आहे आणि आता लगेच कीर्तनाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आता कीर्तनाने महाप्रसाद झालेला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर सजवलेलं आहे. कालच सजवलेलं आहे सप्त्याच्या दिवशीच. तुम्हाला दाखवलं नव्हतं मी, आता दाखवतो. तर बघू शकता खूप छान प्रकारे सजवलेलं आहे मंदिर. तर मित्रांनो, बघू शकता किती छान प्रकारे लाइटिंग केलेली आहे. खूप भारी सजवलेलं आहे मंदिर. आणि तर मित्रांनो, ह्या लाईटी बदलत राहतात तिथल्या म्हणून. आणि खूप त्यांनी छान प्रकारे पण मंदिर सजवलेलं आहे. बघू शकता खूप छान वाटतं मंदिर. आणि इथे आम्ही स्टार्सच्या लाईटी लावल्यात ह्या बघू शकता. खूप छान दिसतात ह्या लाईटी पण.
तुम्हाला मी काल मंदिर दाखवलं नव्हतं सजवलेलं, म्हणून आज दाखवलं. मित्रांनो, काल रात्री ब्लॉगचा एंड काढायचा राहिलेला म्हणून आत्ता काढतोय. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.